प्रेग्नन्सीचे दिवस तर खूप छान असतात. प्रत्येकाला वेगवेगळे क्रेविंग्स होत असतात. कुणाला तिखट खायचं, कुणाला गोड, तर कुणाला आंबट खायचे क्रेविंग्स होत असतात. आणि ते क्षण एन्जॉय करायला पण खूप मजा येत असते. मग मलाही आज असंच झालं. मलाही खायचे होते तळलेले फुग्याचे धपाटे. मग मी पण म्हटलं चला करू. मग त्यासाठी मी काय केलं, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ एकत्र, सर्व तिन्ही पीठं एकत्र करून घेतले व त्यामध्ये मी टाकलं लाल तिखट, जिरं, पांढरं तीळ, ओवा, मीठ आणि कोथिंबीर, हिंग हे सर्व टाकून पीठ चांगलं मिक्स करून घेतलं. आणि मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ चांगलं मळून घेतलं. आणि पीठ मळून घेतल्यानंतर मी धपाटे मोठे मोठे पहिला लाटून घेतले. गव्हाचं पीठ लावून मी धपाटे मोठे मोठे लाटून घेतले. धपाटे लाटताना गव्हाचंच पीठ लावायचं, ज्वारीचं पीठ नाही लावायचं. ज्वारीच्या पिठाने धपाटे चांगले होत नाहीत, कठीण होतात. मग धपाटे मोठे मोठे लाटून झाल्यानंतर मग मी त्याला टोपणाने छोटे छोटे आकाराचे धपाटे परत कट करून घेतल्यानंतर तेल तापल्यानंतर असे मस्त असे टमटमीत फुगलेले धपाटे तळून घेतले. झाले की नाही, मस्त फुगलेत की नाही, भारी. मग काय, असे मस्त असे टमटमीत फुगलेले धपाटे तुम्हाला पण आवडली का, नक्की कमेंट करा. आणि कशी वाटली माझी तळलेल्या फुगलेल्या धपाट्याची रेसिपी नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.